विषयाचं नाव होतं प्रभूचा मार्ग तयार करा. आता देवाने आपल्याला त्याचा मार्ग तयार करण्याची जबाबदारी सोपवलेली किंवा त्याचा मार्ग तयार करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. मग आपण कशा प्रकारे देवाचा मार्ग तयार करू शकतो हे आपण काल संध्याकाळी 3 मुद्दे जे आहेत ते बघितले. मग देवाचा मार्ग तयार करण्यासाठी आपण सर्वात अगोदर काय केलं पाहिजे, तर आपण पश्चाताप करून पापाचा त्याग केला पाहिजे. त्यानंतरच आपल्याला देवाचा मार्ग जो आहे तो तयार करता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो आपण बघितला, तर देवाचा मार्ग तयार करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण स्वतःला नम्र केलं पाहिजे. कारण देवाला त्याचा मार्ग तयार करण्याकरता गर्विष्ठ लोकांची गरज नाहीये. आणि हा मुद्दा आपल्याला समजावा यासाठी आपण याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि वचन 6 बघितलं की परमेश्वर देव हा गर्विष्ठांना विरोध करतो, पण तो जे नम्र आहेत त्यांना काय करतो, तो त्यांच्यावर कृपा करतो. देवाचा मार्ग तयार करण्यासाठी जर आपल्याला निवडलेला आहे आणि आपल्याला देवाचा मार्ग तयार करता यावा यासाठी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, तर ते आहे नम्रता. आणि मग आपण तिसरी गोष्ट पाहिली की देवाचा मार्ग तयार करण्यासाठी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे किंवा देवाचा मार्ग तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, तर ते होतं देवाच्या वचनाचं पालन जे आहे ते आपण केलं पाहिजे. आणि देवाच्या वचनाचं पालन करण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर आपण केवळ वचन ऐकणारे नाही, तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आपण असले पाहिजे. तर आपल्याला देवाचा मार्ग जो आहे तो काय होईल, तयार करता येईल. अशा प्रकारे 3 मुद्दे आपण काल संध्याकाळी जे आहे ते शिकलेलो. आता उर्वरित जो भाग आहे प्रभूचा मार्ग तयार करा या विषयातला, तो आपण शिकणार आहोत. आणि मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 देवाचा मार्ग किंवा प्रभूचा मार्ग तयार करा या विषयातला मुद्दा क्रमांक 4 आहे प्रार्थनामय जीवन जगा. मुद्दा क्रमांक 4 लिहा. देवाचा मार्ग तयार जर करायचा आहे तर आपल्याला तो तयार करता यावा यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, तर प्रार्थनामय जीवन जगणं गरजेचं आहे. जर आपण प्रार्थनामय जीवन जगलो तर आपल्याला प्रभूचा मार्ग तयार करता येईल. जर आपण प्रार्थनामय जीवन जगलो नाही तर प्रभूचा मार्ग आपल्याला तयार करता येणार नाही. आणि आज देवाने आपल्याला यासाठी पाचारलेला आहे की आपण प्रार्थनामय जीवन जगून प्रभूचा जो काही मार्ग आहे तो तयार करा. आणि बघा वचन काय सांगत आहे प्रार्थनामय जीवनासंबंधी. वचन काय सांगत आहे, कोणीतरी 1 थेसलोनिके 5 अध्याय आणि वचन 17 तो वाचण्यासाठी मला मदत करा. 1 थेसलोनिके 5 अध्याय आणि वचन 17 पहा. त्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने संत पाऊल हा थेसलोनिके येथील मंडळीला प्रार्थनेसंबंधी महत्वाच्या गोष्टी सांगताना ज्यात आपण दिसत आहे. निरंतर प्रार्थना करा. व्हेरी गुड. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की आत्म्याच्या प्रेरणेने संत पाऊल या मंडळीला जे आहे प्रोत्साहन देत आहे. आणि कशा संबंधित ते प्रोत्साहन आहे, तर त्यांनी सर्वदा जे आहे ते प्रार्थना करायची. त्यांनी निरंतर जे आहे ते प्रार्थना करायची. ज्या वेळेला आपण लूक याचा 18वा अध्याय आपण काढतो, तो लूक याचा 18वा अध्याय, त्यामध्ये आपण एक जी अत्याग्रही विधवा आहे तिच्या संबंधीचा दाखला जगा. आणि ह्या ठिकाणी वचन 1 कोणीतरी वाचायचं मला बंद करा. वचन 1 18 अध्याय वचन 1 येस. रेफरन्स परत सांगा. लूक याचा 18वा अध्याय आणि वचन 1 पहा.
लूक 11 अध्याय आणि 1 वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने एक दाखला सांगितला. व्हेरी गुड. आणि वचन 7 पण वाचा. वचन 7. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय, आणि त्यांच्याऐवजी तो विलंबी लावेल काय. व्हेरी गुड. आता ह्या वचनातून देखील आपल्याला हे पाहायला भेटतं की आपण निरंतर प्रार्थना करणारे लोक बनावी ही देवाची इच्छा आहे. आणि येशूच या भूतलावरील मानवी देहातलं जीवन जर आपण पाहिलं तर ते जास्तीत जास्त प्रार्थना करण्यामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कारण 4ही शुभवर्तमानातून आपल्याला हे समजतं की येशू हा एकांतामध्ये जाऊन प्रार्थना जे आहे ते करत असायचा. येशू हा मध्यरात्री, येशू हा मोठ्या पहाटे उठून जे आहे प्रार्थना करण्यासाठी एकांतामध्ये जात असायचा. आता येशू हा प्रार्थना करणारा असल्या कारणामुळं त्याला देवाचा जो काही मार्ग आहे तो व्यवस्थित तयार करता आला. आणि आता आपल्याला देवाचा मार्ग तयार करायचा आहे आणि देवाचा मार्ग आपल्याला तयार करता यावा यासाठी आपलं जीवन जे आहे प्रार्थनामय असणं फार गरजेचं आहे. जर आपलं जीवन प्रार्थनामय नाहीये तर आपल्याला देवाचा मार्ग तयार करता येणार नाही. जर आपलं जीवन प्रार्थनामय आहे तर देव आपला उपयोग त्याचा मार्ग तयार करण्याकरता जे आहे ते करून घेतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 10 वाचतो तर दानिएल हा एक तरुण पुरुष आहे आणि त्याने तरुणपणामध्ये देवाचा मार्ग तयार करण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला होता. आणि त्याला देवाचा मार्ग त्याच्या काळामध्ये व्यवस्थित पद्धतीने तयार करता आला. त्यामागचे कारण जर काय आहे तर तो प्रार्थना करणारा एक तरुण असा व्यक्ती होता. आणि बघा त्याचं प्रार्थनामय जीवन कसं आहे हे आपल्याला दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 10 दिसलं तर कोणीतरी वाचलं मला मदत करा. 6वा अध्याय आणि वचन 10. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या येरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे की दानिएलाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. दानिएलाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. आता ह्या वचनाच्या भागातून आपल्याला हे समजतं की दानिएलचं जे जीवन आहे ते प्रार्थनामय जीवन. दानिएलचं जे नित्यक्रम आहे आपण पाहतो की तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता आणि तो प्रार्थना करणारा व्यक्ती असल्या कारणामुळं त्याला देवाचा जो काही मार्ग आहे तो व्यवस्थित तयार करतात. आणि आज देव आपल्याकडनं हीच अपेक्षा करतो की आपण त्याचा मार्ग जो आहे तो तयार करावा. आणि त्याचा मार्ग तयार करण्याकरता आपण प्रार्थनामय व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. आपलं जे जीवन आहे हे प्रार्थनामय असणं फार गरजेचं आहे. केवळ दानिएलचं जीवनच हे प्रार्थनामय नव्हतं तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असे अनेक सेवक दिसून येतात की त्यांनी प्रार्थना केल्या, त्यांचं जीवन हे प्रार्थनामय होतं आणि म्हणून त्यांना देवाचा जो काही मार्ग आहे तो व्यवस्थितपणे तयार करता आला. आज देवाचा मार्ग हा व्यवस्थितपणे तयार करता यावा यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रातून आपल्याला त्या लोकांचं जीवन वाचणं गरजेचं आहे ज्यांचं जीवन प्रार्थनामय. पेत्राचं जीवन देखील प्रार्थनामय होतं. पावलाचं आणि सिलाचं जीवन देखील प्रार्थनामय होतं. आपण पाहतो की स्टेफनाचं जीवन देखील प्रार्थनामय होतं. पहिल्या शताब्दीच्या मंडळीतले जे विश्वासणारे लोक होते, वचन सांगते ज्यावेळेला आपण पहा कोणीतरी प्रेषांचं कृत्य
दुसरा अध्याय आणि 42 वचन वाचा. प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय आणि वचन 42. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. हो, ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, भाकर मोडण्यामध्ये, सहवासामध्ये आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी 1 भागामध्ये प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असतात. पहिल्या शताब्दीच्या मंडळीतल्या लोकांचं जीवन जर आपण पाहिलं तर ते प्रार्थनामय जीवन होतं आणि त्यांच्या त्या प्रार्थनामय जीवनामुळे त्यांना देवाचा जो काही मार्ग आहे, प्रभूचा जो काही मार्ग आहे तो व्यवस्थितपणे तयार करता आला. आणि आता ही जबाबदारी आपल्यावरती टाकण्यात आलेली आहे की आपण प्रभूचा जो मार्ग आहे तो तयार करा आणि तो आपल्याला तयार करता यावा कोणत्याही प्रकारच्या अडखळा विरहित. यासाठी आपलं जीवन कसं असलं पाहिजे तर प्रार्थनामय जीवन आपलं असलं पाहिजे. जर आपलं जीवन प्रार्थनामय आहे तर आपलं उपयोग देव हा त्याचा मार्ग तयार करण्याकरता करू. चर्च, आपण आपल्या स्वतःच अवलोकन करणं गरजेचं आहे की काय माझं जीवन हे प्रार्थनामय आहे का. आणि जर उत्तर जर भेटलं आहे तर मग प्रभूचा मार्ग आपल्याला तयार करतील. जर उत्तर नाही भेटलं तर मग प्रभूचा मार्ग तयार करता येणार नाही. मग तो तयार करता यावा यासाठी आपण आपल्या स्वतःला प्रार्थनामय जीवनामध्ये वाढवणं फार गरजेचं आहे. 6वं मुद्दा, 5वं मुद्दा क्रमांक 5 लिहा. प्रभूचा मार्ग तयार करा या विषयातला मुद्दा क्रमांक 5 लिहा. पवित्र जीवन जगा. जर आपलं जीवन हे देवाला मान्य असं असेल तर मग आपल्याला प्रभूचा मार्ग जर तयार करता येईल. पण आपलं जीवन हे देवाला अमान्य आहे तर मग आपल्याला प्रभूचा मार्ग जो आहे तो तयार करता येणार नाही. योहान हा आपण पाहतो की त्या ठिकाणी लोकांना प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाट्या नीट करा अशा प्रकारचं आव्हान देताना जे आहे ते पहा. आणि त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की एक वर्ग जो फरिशी आहे, सदुकी आहे, तो त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेण्यासाठी गेलेला होता. कारण त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की प्रभूच्या दृष्टीने त्यांचं जे जीवन आहे ते पवित्र असावं अशासाठी की त्यांना प्रभूचा मार्ग जो तयार करता येईल. ह्या वर्तमान समयामध्ये देवाने जर आपल्याला निवडलेला आहे आणि पण जर देवाच्या योजनेतला एक भाग आहोत तर ती योजना काय आहे हे या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ती योजना ही आहे की आपल्याला देवाने त्याचा मार्ग निवडले. मग त्याचा मार्ग तयार करण्याकरता आपण काय केलं पाहिजे तर आपण पवित्र जीवन जे आहे ते आपण जगलं पाहिजे. त्याचा मार्ग तयार करण्याकरता आपण पवित्र जीवन जगणं फार गरजेचं आहे. पहा, ज्यावेळेला आपण 1 पेत्र 1 अध्याय आणि 15 आणि 16 वचन वाचतो त्या ठिकाणी काय लिहिले पहा. 1 पेत्र 1 अध्याय आणि 15 आणि 16 वचन. तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. व्हेरी गुड. असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असं कारण मी पवित्र आहे. देव हा पवित्र आहे आणि त्या पवित्र देवाचा मार्ग जर आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याने तो आपल्याला तयार करण्यासाठी निवडलेला आहे तर तो आपल्याकडनं अपेक्षा काय करतो की आपण देखील पवित्र असणं फार गरजेचं आहे. आपण देखील पवित्र असणं फार गरजेचं आहे. कारण वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं, जो तुम्हाला बोलवणारा पवित्र आहे, जो तुम्हाला बोलवणारा पवित्र आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व आचरणात पवित्र व्हा. कारण असे लिहिले आहे की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र.
आपलं जीवन जर पवित्र आहे तर आपल्याला पवित्र देवाचा मार्ग व्यवस्थित तयार करता येईल. पण जर आपलं जीवन पवित्र नाहीये तर आपल्याला देवाचा मार्ग तयार करता येणार नाही. तो तयार करण्याऐवजी आपण त्यामध्ये अनेक अडखळणं जे आहे ते आणून ठेवतो. अनेक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो ज्याचं नाव योसेफ आहे. आणि योसेफ हा तरुण होता आणि त्याने तरुणपणामध्ये देव पवित्र आहे हे जाणलं होतं, हे समजून घेतलं होतं आणि त्यानुसार त्याने स्वतःला पवित्र जे आहे ते ठेवलेलं होतं. आणि आपण पाहतो की योसेफने मोहाला जे आहे त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये मुळीच जे आहे येण्याची परवानगी दिली नाही. त्या ठिकाणी त्या मोहावरती त्याने विजय जो आहे मिळवून स्वतःला पवित्र जे आहे ते ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळेस आपण उत्पत्ती पुस्तक 39 अध्याय आणि वचन 9 आपण वाचतो तर त्या ठिकाणी बघा कशा प्रकारे योसेफाने त्या ठिकाणी स्वतःला पवित्र ठेवण्याच्या अनुषंगातून ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्यांना नाकारलं कसं याविषयी त्या ठिकाणी काय वचन 39 अध्याय. येस, या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्या अखेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? मी देवाच्या विरुद्ध एवढी मोठी वाईट गोष्ट करून पाप कसे करू? ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की तरुणपणामध्ये योसेफाने जे आहे देव जसं पवित्र आहे तसं पवित्र राहण्याचा निर्णय जे आहे तो घेतलेला होता. आणि त्या निर्णयामुळं आपण पाहतो की त्याला देवाचा जो काही मार्ग आहे तो तयार करता आला. जर त्याने तरुणपणामध्ये जर स्वतःला अपवित्र ठेवलं असतं तर देवाचा मार्ग त्या ठिकाणी त्याला तयार करता आला नसता. मग यातून आपण काय शिकतो? देवाची इच्छा ही आहे की जसं देव पवित्र आहे, जसं आपल्याला बोलवणारा पवित्र आहे, तसं आपण देखील पवित्र असणं फार गरजेचं आहे. जर आपण पवित्र राहिलो तर देव आपल्याकडनं त्याचा जो काही मार्ग आहे तो तयार करून घेईल. पण जर आपण पवित्र जर राहिलो नाही तर तो आपल्याकडनं त्याचा मार्ग तयार घेणार नाही. आणि त्याने आपल्याला का पाचारलं आहे, त्याने आपल्याला का निवडलेलं आहे, त्याने आपल्याला का बोलवलं आहे, त्याने आपल्याला का ह्या सर्व उपमा दिलेल्या आहे की तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात, तुम्ही दिवट ठेवलेला दिवा, तुम्ही जगाचा प्रकाश, तुम्ही डोंगरावर बसलेला नगर आहे. ह्या सर्व उपमा त्याने आपल्याला का दिलेल्या आहेत? याच कारणासाठी की आपल्याला देवाचा मार्ग जो तो तयार करा. आणि देवाचा मार्ग तयार करता यावं यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण पवित्र जीवन जे आहे जगलं पाहिजे. आपण पवित्र जीवन जे आहे आपण जगलं पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. देवाचा मार्ग तयार करणं या संदर्भातला मुद्दा क्रमांक 6 लिहा. आपल्याला देवाचा मार्ग तयार करता यावा यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण एकमेकांवरती प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांना क्षमा केलं पाहिजे. आपण एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे आणि आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. ज्या वेळेला आपण एकमेकांवरती प्रीती करतो आणि आपण एकमेकांना क्षमा करतो त्याच वेळेला आपल्याला देवाचा मार्ग जो आहे तो तयार करता येतो. आणि पहा ह्या दोन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होत्या. येशूने लोकांवरती प्रीती केली आणि त्याने लोकांना क्षमा पण केली. जर आपल्याला देवाचा मार्ग तयार करता यावा या अनुषंगातून आपण कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करणं एवढं सोपं नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे जे आहे चालणं गरजेचं आहे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये वचन सांगते की केवळ देवाचं वचन ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे आचरण करणार असणं फार गरजेचं आहे.
आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, ज्या वेळेला आपण इफिसियन्स 4 अध्याय आणि वचन 32 आपण वाचतो, पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. इफिसियन्स 4 अध्याय आणि वचन 32 मध्ये पहा काय म्हटलेलं आहे. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाडू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा. व्हेरी गुड. अतिशय स्पष्टपणे देवाची इच्छा काय आहे हे ह्या ठिकाणी आपल्याला संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने सांगताना जे आहे ते दिसलं. जर आपल्याला देवाचा मार्ग तयार करायचा आहे तर तो तयार करण्या अगोदर आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी देव अपेक्षित करतो की ते असावे. देवाची इच्छा ही आहे की एकमेकांशी दयाळूतेने, एकमेकांशी कनवळूतेने, एकमेकांशी प्रीतीने आपण राहायला पाहिजे. आणि जशी ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केलेली आहे तसंच आपण ख्रिस्तामध्ये एकमेकांना क्षमा केली पाहिजे. काय आपलं जीवन एकमेकांवर प्रीती करणार आहे का? काय आपलं जीवन हे क्षमा करणार आहे का? जर आपलं जीवन अशा प्रकारे जर आहे तर मग देव आपला उपयोग त्याचा जो काही मार्ग आहे तो तयार करण्याकरता करून घेतो. आणि एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो की जो प्रीती करणारा होता, जो क्षमा करणारा होता आणि त्याने प्रीती करून, त्याने क्षमा करून जे आहे देवाचा मार्ग जो आहे देवाच्या योजने अंतर्गत त्याने तयार केला. आणि तो व्यक्ती आपल्याला प्रेषणांचे कृत्य 7 अध्याय आणि वचन 60 मध्ये दिसून येतो. आणि बघा तो व्यक्ती काय म्हणतो त्या ठिकाणी, प्रेषणांचे कृत्य अध्याय 7 आणि वचन 60 मध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं नाव पाहायला भेटतं. त्याचं नाव आहे स्टेफन. आणि त्याने त्या लोकांना क्षमा केली ज्यांनी त्याला दगडमार केला. स्टेफनाने त्या लोकांवरती प्रीती केली ज्यांनी त्याला दगडमार केला. बघा वचन काय म्हणते, 60 अध्याय वचन 7 अध्याय. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस, असे बोलून तो झोपी गेला. व्हेरी गुड. तो देवाकडे विनंती करत आहे आणि त्या विनंतीमध्ये प्रेम आहे जे त्या लोकांप्रती आहे जे त्याला दगडाने मारत आहे. तर विनंतीमध्ये पहा काय आहे, तो म्हणत आहे की हे प्रभू, हे जे पाप आहे, कोणतं पाप? दगड मार करून एखादा जीव संपवण्याचं, दगड मार करून एखादा निर्दोष जीव जे आहे घेण्याचा, हे जे पाप आहे ना हे त्यांच्याकडे मोजू नको, म्हणजे त्यांना तू क्षमा कर. आणि लक्ष द्या, ज्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती असते, ज्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती असते तोच व्यक्ती क्षमा करू शकतो. आणि देवाची प्रीती ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला स्टेफनामध्ये पाहायला भेटते. आणि देवाच्या प्रीती मुळच स्टेफन जो आहे देवाचा मार्ग तयार करू शकतो. जर आपल्याला देवाचा मार्ग तयार करायचा आहे तर आपल्यामध्ये देव ह्या 2 गोष्टी पाहू इच्छितो. एक म्हणजे आपण एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे. आपल्या मनामध्ये जर एकमेकांप्रती राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हीन भावना आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये जर एकमेकांप्रती जर वाईट गोष्टी आहेत तर आपण कधीही देवाचा मार्ग तयार करू शकतो. जर आपल्या मनामध्ये ज्यांनी आपलं वाईट केलेलं आहे त्यांच्या प्रती जर राग आहे, द्वेष आहे, त्यांना आपण जर क्षमा केलेली नाहीये तर आपल्याला देवाचा मार्ग जो आहे तो मुळीच तयार करता येणार नाही. कारण देवाचा मार्ग तयार करण्याकरता जी क्वालिटी असली पाहिजे, तो स्वभाव असला पाहिजे, तो काय आहे? ख्रिस्ताचं प्रेम आपल्यामध्ये असलं पाहिजे. जी क्षमा ख्रिस्ताने आपल्याला केली आहे ती क्षमा आपण इतरांना करणं पाहिजे. तर आपल्याला देवाचा जो मार्ग आहे तो तयार करायचा. तर आपल्याला देवाचा जो मार्ग आहे तो आपल्याला तयार करता येईल. आणि आपली निवड ही का करण्यात आलेली आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा, प्रभूचा मार्ग तयार करा, यातला शेवटचा मुद्दा लिहा, सुवार्ता सांगून इतरांना करा.
देवाचा मार्ग तयार करण्याकरता आपल्याला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे, तर आपण सुवार्थ सांगून इतरांना तयार केलं पाहिजे. कारण आपल्याला कोणीतरी सुवार्थ सांगितली आणि आपल्याला तयार करण्यात आलेलं आहे. मग आपल्याला जसं कोणीतरी सुवार्थ सांगून तयार केलं, तसंच आपण इतरांना सुवार्थ सांगून त्यांना तयार केलं पाहिजे. अशा प्रकारची जी काही इच्छा आहे ती देव आपल्याकडनं करतो. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे सुवार्थ सांगून इतरांना तयार करतो, त्यावेळेला देव आपला उपयोग त्याचा मार्ग तयार करून घेण्यासाठी करत असतो. चर्च वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला काय सांगतं, ज्यावेळेला आपण मत्तेचं पुस्तक 28वा अध्याय आणि 19 आणि 20 वाचतो. 5 ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 28वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. व्हेरी गुड. अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी देव त्या लोकांना त्याचा रस्ता तयार करण्याकरता पाचारत आहे, ज्यांनी स्वतःला देवाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार केलेला आहे. वचन सांगत आहे या ठिकाणी की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा, शिष्य करा. ज्या गोष्टी देवाने आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून काय केल्या, सुवार्तेचं शिकवल्या, तयार केल्या, तर ते आपण आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता आपण दुसऱ्यांना जे आहे ते सांगणं गरजेचं आहे. देवाविषयी त्यांना तयार करणं गरजेचं आहे. हो, आज तुम्ही प्रार्थना करतात, आज तुम्ही बायबल वाचतात, आज तुम्ही उपवास करतात, आज तुम्ही आत्मेने आणि खरेपणाने स्तुती आराधना करतात, आज तुम्ही न चुकता सर्वजण मीटिंग जॉईन करतात. तुम्हाला देवाच्या वचनाची ताण आहे, देवाच्या वचनाची भूक आहे, तुम्ही देवाच्या वचनाला ऐकतात, त्याप्रमाणे आचरण करतात. या अगोदर तुम्हाला वचन वाचता येत नव्हतं. वचन कोणतं अध्याय कुठं आहे, कोणतं पुस्तक कसं आहे, कुठं आहे, या कोणत्याच गोष्टी माहिती नव्हत्या. पण तुम्हाला तयार करण्यात आलं. ज्या वेळेला मी पाहतो तुम्हाला बायबल वाचताना तुम्ही पटकन रेफरन्स काढतात, पटकन तुम्ही बायबल काढतात, तुम्हाला समजलं आहे की जुन्या करारात कुठं आहे, नवीन करारात कुठं आहे, जुन्या काळात किती पुस्तक आहे, नवीन काळात किती पुस्तक आहे, कोणतं पुस्तक कोणत्या पुस्तकाच्या नंतर येतं, कशाला अध्याय म्हणतात, कशाला वचन म्हणतात, कोणतं वचन कशाविषयी बोलतं, प्रार्थना कशी करावी लागते, स्तुती आराधना कशी करावी लागते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. तुम्ही तयार झालेले आहात. मग तुमची जी तयारी आहे ना, ती तुम्ही स्वतःपुरतीच मर्यादित न ठेवता इतरांची देखील करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही इतरांना सुवार्थ सांगणारे बनाल, तुम्ही इतरांना जर देवामध्ये तयार कराल, तर देव तुमचा उपयोग जो आहे त्याचं राज्य, त्याचा मार्ग तयार करण्याकरता करून घ्यायचा. देवाने तुम्हाला हजारो हजारो लोकांना आशीर्वादाचं कारण बनण्यासाठी निवडलेलं आहे, हे विसरू नका. देवाने तुम्हाला अनेक आत्म्यांचं तारण करण्यासाठी निवडलेलं आहे, हे विसरू नका. देवाने तुम्हाला अनेक लोकांना तयार करण्यासाठी निवडलेलं आहे, हे विसरू नका. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आंद्रिया जो आहे ना, आंद्रियाने आपला भाऊ शिमोन जो आहे, शिमोन पेत्र, याला येशूकडे आणलं होतं. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी योहान 1 अध्याय आणि 41 आणि 42 वचन पहा. योहान 1 अध्याय 41 आणि 42 वचन. त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजेच ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस, तुला केफा म्हणजेच पेत्र किंवा खडक म्हणते. व्हेरी गुड. बघा, एक भाऊ दुसऱ्या भावाला तयार करण्याच्या अनुषंगातून येशूकडे आणत आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाला तयार करण्याच्या अनुषंगातून येशूकडे आणत आहे. लक्ष द्या,
आपल्याला जर देवाचा मार्ग तयार करायचा आहे आणि तो आपल्याला तयार करता यावा, यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण सुवार्थ सांगून इतरांना तयार केलं पाहिजे. ही जी प्रोसेस आहे शिष्य बनवण्याची, ही जी प्रोसेस आहे लोकांना देवामध्ये तयार करण्याची, ही थांबता कामा नये. लक्ष द्या, मेंढपाळ मेंढरांना जन्म देत नाही, मेंढरांना जन्म देतात. मेंढपाळ मेंढरांना जन्म देत नाही. मेंढपाळाचं काम आहे फ्रेश ताज अन्न पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मेंढरांना खाऊ घालणं. आणि मेंढरांचं काम आहे जन्म देणं. ह्या वर्षामध्ये आपण किती लोकांना सुवार्थ सांगितलं, आपण किती लोकांना आपल्यासारखं तयार केलं आहे. तुमच्या सारखंच हुबेहूब एक ब्रदर सुभाष तयार होणं गरजेचं आहे, एक अनिताताई होणं गरजेचं आहे, एक पगारताई होणं गरजेचं आहे, एक भिरामदादा होणं गरजेचं आहे, एक जे आहे ना चर्च, एक निलिमा होणं तर गरजेचं आहे, एक मनीष भैया होणं गरजेचं आहे, एक कोयलगिरी होणं गरजेचं आहे, एक पल्लवी होणं गरजेचं आहे, एक प्रल्हाद होणं गरजेचं आहे. आपल्याला सुवार्थ सांगून इतरांना तयार करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तयार कराल ना, लक्ष द्या, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला असं सांगतं की यहूदा इस्करियोत त्या ठिकाणी त्या मुख्य याजकांना म्हणाला, मी ज्याचं चुंबन घेईल तोच येशू आहे. हे एक साईन होतं, कारण सर्व येशू सारखे दिसत होते. हुबेहूब तुमच्या सारखंच, येशू सारखंच तयार होणं फार गरजेचं आहे. चर्च, आपल्याला देवाने त्याचा मार्ग तयार करण्यासाठी निवडलेला आहे. आणि त्याचा मार्ग आपल्याला तयार करता यावा, आपण काय केलं पाहिजे, आपण सुवार्थ सांगून इतरांना तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला देवाचा मार्ग तयार करता येईल. आणि येशूने सुवार्थ सांगितले, खेडोपाडी गेले, खेडोपाडी गेला येशू, खेडोपाडी जाऊन येशूने सुवार्थ सांगून लोकांना दोघं पण पाठवलं, जा आणि तुम्ही पण तयार करा. त्यांनी पण तयार. आता ही जबाबदारी आपल्यावरती आहे. आपल्याला लोकांना सुवार्थ सांगायचा आहे, लोकांना तयार करायचं आहे, मग आपल्याला देवाचा मार्ग तयार करायचा. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद